त्याच्या आवाजाने तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर तो कपाळ दाबत होता. तशी ती उठली आणि तिथेच उभी राहिली. थोडंसं खोकतच त्याने डोळे उघडले आणि हळूच तिच्या दिशेला मान वळवली. डोळे उघडताच आधी धूसर दिसणारा चेहरा त्याला दुर्वास वाटला. दुर्वा त्याच्या तोंडातून बाहेर पडला आणि क्षणार्धात तो धूसर चेहरा स्पष्ट झाला. पाहतो तर समोर अक्षया होती. अक्षया, तू इथं? म्हणत तो पटकन उठू लागला आणि त्याच्या हाताला रग लागली. तेव्हा त्याचं लक्ष हाताकडे गेलं. पाहतो तर हाताला सलाईन लावलं होतं. सर, तुम्ही उठू नका, झोपून राहा. पण तू इथं कशी? हे सगळं काय? चुकून आपणच तिला फोन करून बोलावलं की काय, असंच त्याला वाटून गेलेलं. तुम्ही बिलकुल काही बोलू नका. ताप आला होता तुम्हाला. सुनीताने फोन करून कळवलं म्हणून मी आले. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 69. काका फोनवर बोलून येईपर्यंत अक्षया त्याच्या बाजूलाच बसलेली आणि एवढ्यात डोक्यावर ठेवलेली पट्टी तिनं चेंज करून दुसरी ठेवली. त्याच्या कपाळावर हळूवार थोपटत होती ती. एवढ्यात त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि हृदयाशी पकडला. नको जाऊस ना सोडून तू अक्षया. आय लव्ह यू सो मच, तो म्हणाला. आणि मागे काका आलेले तिला कळलंच नव्हतं. तशी ती हात सोडून घ्यायचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात ते बोलू लागले, अक्षू बेटा, सोय झालीये. मी फोन केलेला एका हॉस्पिटलमध्ये. ते एक नर्स पाठवत आहेत आणि सोबत IV ची व्यवस्थाही करत आहेत. एक 15-20 मिनिटात येऊन जातील ते. काका, यांना बरं कधी वाटेल? अगं, आपण तापासाठी इंजेक्शन दिलंय आणि सलाईन लावलं तर लगेच संध्याकाळपर्यंत ठणठणीत होतील. ओके, आणि सलाईन किती वेळ राहील? अगं 2-3 तासात होऊन जाईल. ओके, ठीक आहे. ती नर्स आली की तिलाही सांगून ठेव. जेवण केल्यावर गोळ्या द्यायला सांगशील. बरं, आता मी निघालो तर चालेल का? अहो, मी निघतोय हा आता, पण आधी तू इकडे ये, बाहेर ये, थोडं बोलायचंय तुझ्याशी. हो, आले. म्हणे ती उठली आणि तिला अर्थात कल्पना आली होती ते काय विचारणार आहेत. बेडरूम बाहेर जाताच काकांनी तिला प्रश्न केला, हे सगळं काय? तो हे काय बोलला मगाशी? मी ऐकलं. काय भानगड काय ही? तिकडे समीर सोबत लग्न ठरलंय तुझं, एंगेजमेंट झालीये ना? मग? काका, आय नो, पण समीर बद्दल मला काही फिलिंग नाही आहेत. मला ते लग्नच करायचं नाहीये काका, ती बारीक तोंड करून म्हणाली. म्हणजे काय ग, तुलाही आवडतोय का हा? त्यांनी हळूच विचारलं. तसं मान हलवत ती खाली पाहत लाजली. अगं मग जोशाला, म्हणजे तुझ्या बापाला सांग की. एवढं पुढं गेल्यावर त्रास होणार अक्षू सगळ्यांनाच. त्यांना बोलले हो मी, पण ज्या दिवशी एंगेजमेंट होणार होती त्या दिवशी. तेव्हा हे सगळं थांबवणं अशक्य होतं. काय? अरे देवा, मग आता ग? आता काय ते बघू. मला नाही वाटत ते तयार होतील यांच्यासाठी. आय मीन ते आधीच बोललेत तसं. का? मी समजलो नाही. चांगला वाटतोय की हा मुलगा, पण ते डिवोर्सी आहेत ना, म्हणून. तिने सांगितलं तसं त्यांनी डोक्यावर हात मारला. अक्षू बेटा, मी बोलू का मन्याशी? मी समजावतो हवं तर त्याला. तू काळजी करू नको. नको काका, मी पाहते. तसंही सर माझ्याबद्दल काय विचार करतात हे मलाही तर कुठं माहिती होतं. मलाही आज कळलंय. बरं, मग तू थांबणारेस का इथं त्यांच्यासोबत? हो, म्हणते ते ठीक होईपर्यंत थांबते. नाहीतर त्यांची एक मैत्रीण आहे, तिला तरी फोन करून सांगते. बरं चल, ठीक आहे, मी निघतो आता. काळजी घे त्यांची. हो, ती म्हणाली आणि काका निघून गेले. अक्षय आता पुन्हा त्याच्या बाजूला येऊन बसली. नर्स आणि सलाईन येईपर्यंत तरी थांबावंच लागणार होतं. एवढ्यात त्याचा फोन साईडला होता. तो व्हायब्रेट होऊ लागला. त्यावर समीरचा फोन येऊ लागल्याचं तिला दिसलं.
आता तिला त्याचा फोन उचलणं तर अशक्यच होतं आणि अर्जुन तर ग्लानीत होता. तिने त्याचा फोन घेतला आणि सरळ सायलेंट करून टाकला. तिच्या मनात आलं, दुर्वाला कॉल करूया का? हो, पण याचा पासवर्ड? तिनं डोकं लावलं आणि सरळ त्याचा मोबाईल अनलॉक करण्यासाठी त्याच्या चेहऱ्यासमोर पकडला आणि तो अनलॉक झाला. त्यात दुर्वाचा नंबर शोधून तिनं त्याच्याच मोबाईलवरून दुर्वाला कॉल लावला. रिंग जात होती. काहीच सेकंदात तो फोन कॉल पलीकडून उचलला गेला. आई शपथ, 100 वर्षे आयुष्य तुला खडूस. आत्ता जस्ट तुझीच आठवण काढलेली. अर्जुन, चक्क तू फोन केलायस म्हणजे काहीतरी खास असणार. बोल ना. बोललास का अक्षयाशी? दुर्वा, मी अक्षया बोलते. अक्षया म्हणाली. उप्स, तू तू तुझ्याकडे फोन अर्जुनचा? मी समजले नाही. ती गडबडली. ते मी त्यांच्याच घरी आहे. त्यांना खूप ताप आलाय आणि अशक्तपणा सुद्धा, म्हणूनच तुला कॉल केला मी. त्यांच्यासोबत कोणी नाही आहे, तू प्लीज येतेस का? मी? मला कसं शक्य आहे? अजिबातच शक्य नाही आहे. मी उद्या US ला चालले, तेच तयारी चालू आहे. आणि अगं तू थांब ना तिथे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पाहते मी. आणि तुझा फोन नंबर दे की ग मला. सांग बरं आता लगेच. हो, घ्या. म्हणत अक्षयने तिला लगेचच फोन नंबर सांगितला. अक्षया, आय एम सॉरी. म्हणजे मी मगाशी बोलले ते ऐकलं असशील तू. हो. तुला राग नाही ना आला? लेट मी एक्सप्लेन. शशांक, 1 मिनिट, महत्त्वाचं बोलते मी फोनवर. हां, तर अक्षया, अर्जुन खूप एकटा झालाय ग. म्हणजे हे बघ, हा तुझा सर्वस्वी निर्णय आहे. मला त्यात इंटरफेअर करायचा अधिकार नाही आहे. आणि नाही, हे सगळं मी तुला बोलणं योग्य दिसतं, पण सांगू का, तो हे कधी बोलणार नाही बघ तुला. अगदी मनात असलं तरीही त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू त्याच्या आयुष्यात आली आणि तो बदलू लागला. आणि खरं सांगायचं तर माझा हरवलेला मित्र सुद्धा मला त्यामुळेच परत मिळाला. सो प्लीज प्लीज एकदा विचार करशील त्याचा. ती सांगत होती आणि आता तिच्या डोळ्यात पाणी झालं. तिनं मागं वळून पाहिलं झोपलेल्या अर्जुनकडे, जो मध्येच कणत होता. मला माहिती आहे ते काय विचार करतात माझ्याबद्दल. आय मीन, मघाशी कळलं. तापात ते बोलून गेले. ओ, काय सांगतेस? आणि तुझं काय? तू एंगेजमेंट केलीस वाटतं त्या समीरशी. का ग? हे बघ, त्याच्या रागीट स्वभावाकडे पाहू नकोस. ॲज अ ह्युमन बिईंग ही इज जस्ट बेस्ट पर्सन अँड आय नो धिस. हो, मला माहिती आहे हे सगळं. अगं, तुला सगळं माहिती आहे, मग का करत आहेस समीरशी लग्न? का? ती हसत विचारत होती. नाही करणार आहे मी. आता सगळं ठीक करेन मी. ओ, म्हणजे तुला सुद्धा आवडतोय तो, राईट? थँक गॉड. मग बरं झालं. हे अक्षया, आताही बघ हा, म्हणजे तो तापात बडबडला असेल. तुझ्यासमोर तो कधीच नाही बोलणार. आय नो धिस थिंग. सो आय रिक्वेस्ट यू, तो नाही पुढाकार घेणार, तुलाच घ्यावा लागेल. कळतंय का तुला? नाही, पुढाकार तर त्यांनाच घ्यावा लागेल. त्याला ऑप्शन नाही आहे. ते जे काही बोलले ते ग्लानीमध्ये बोललेत. तेच मला त्यांनी समोरासमोर बोलावं लागेल, तरच मी ॲक्सेप्ट करेन. आणि त्यांना माझ्या बाबांना सुद्धा मनवावं लागेल, तर काहीतरी होऊ शकतं. ओ, मग अवघड आहे. एनिवे, वी विल मेक इट पॉसिबल. तू बस समीरशी लग्न नको करू. मग बघ, तो नक्की काहीतरी पाऊल उचलेल. फक्त समीरमुळे तो शांत आहे. आय नो. ती बोलत होती एवढ्यात डोरबेल वाजली. दुर्वा, मी फोन ठेवते. बहुतेक नर्स आणि सलाईन आलं असेल. अगं बाई, एवढा तापलाय तो? निव्वळ वेडा आहे बघ. त्याने बिलकुल या 2 दिवसात लक्ष दिलं नसणार स्वतःकडे. आय एम शुअर. एनिवेज, तू बघ कोण आले, मी करते तुला फोन निवांत. ओके. म्हणजे तिनं फोन ठेवला आणि खाली जाता जाता तिचं त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष गेलंच. तिनं खाली येऊन दार उघडलं आणि नर्स आणि तिच्यासोबत आलेला वॉर्ड बॉय त्याला आत घेतलं आणि त्या दोघांना घेऊन वर आली. ते आता त्याला सलाईन लावत होते. ती बाजूलाच उभी होती. आधीचेही काही प्रसंग तिला आता आठवू लागलेले.
दुर्वाचं त्याच्या बर्थडेला तिला आवर्जून जेवायला नेणं आणि त्यातही कारमधला तो प्रसंग आणि नंतर ते दोघातला पहिला अबोला. आता तर दुर्वाच्या बोलण्याने सगळंच क्लिअर झालेलं की तो का माघार घेत होता आणि तिला त्याचा आणखीनच रिस्पेक्ट वाटू लागलेला. वार्ड बॉय सलाईन लावून निघून गेला. नर्सही आता सोबतीला होती, त्यामुळे तिला आता बरं वाटत होतं. 2-3 तास ते सलाईन सुरू होतं. आता 1:30 वाजत आलेले घड्याळात आणि जेवणाची वेळ होऊ लागलेली. अक्षयाला खरं तर भूक लागलेली, पण तिचा टिफिन ऑफिसमध्येच राहिलेला. तिला कल्पनाही नव्हती एवढा वेळ इथं थांबावं लागेल. नर्स तिथेच गॅलरीमध्ये जाऊन फोनवर कोणाशी बोलत असावी. अक्षया तिथेच बाजूला बसलेली त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलेली. महाबळेश्वरमधले काही प्रसंग तिला आताही आठवत होते. त्याचं ते टीमशी बोलणं, केसातून स्टाईलमध्ये हात फिरवणं, शिवाय तिची काळजी घेणं हे तर अप्रतिम. त्याची ती प्रेमाची भाषाच फार वेगळी होती. हातात हात घेऊन तिला समजावणारा तो, कारमध्ये कपडे बदल म्हणून सांगताना त्याच्यावर रागावून बसलेली ती, आणि शेवटचा तो प्रसंग ज्यात कसल्याशा ओढीने तिच्या ओठांकडे झेपावलेला तो आणि ते श्वासांचं एकमेकांत मिसळणं. त्या क्षणातच खूप काहीतरी राहून गेलं असं वाटत होतं तिला, आणि ते त्याचं झेपावणं आठवून आता तिच्या अंगभर शहारा उमटत होता. फायनली हे सगळं प्रत्यक्षात उतरणार असल्याची फिलिंग तिच्या मनाला होऊ लागलेली आणि तिच्या गालात स्मित येत होतं. एवढ्यात त्याचा सुस्कारा तिला ऐकू आला. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर तो कपाळ दाबत होता. तशी ती उठली आणि तिथेच उभी राहिली. थोडंसं खोकतच त्याने डोळे उघडले आणि हळूच तिच्या दिशेला मान वळवली. डोळे उघडताच धुसत दिसणारा आधीचा चेहरा त्याला दुर्वाचाच वाटला. दुर्वा? त्याच्या तोंडातून बाहेर शब्द पडले आणि क्षणाला तो धुसर चेहरा स्पष्ट झाला. पाहतो तर समोर अक्षया होती. अक्षया, तू इथे? म्हणत तो पटकन उठू लागला आणि त्याच्या हाताला रग लागली. तेव्हा त्याचं लक्ष हाताकडे गेलं. पाहतो तर हातात सलाईन लावलं होतं. उठू नका, तुम्ही झोपून राहा सर. तू इथं कशी? हे सगळं काय? चुकून आपणच तिला फोन करून बोलावलं की काय असं त्याला वाटलं. सर, तुम्ही बिलकुल बोलू नका. ताप आला होता तुम्हाला. सुनीताने फोन करून कळवलं म्हणून मी आले. ती बोलत होती एवढ्यात नर्स आत आली. हे सगळं तू केलंस अक्षया? हो. नर्स, थोडा वेळ त्यांचं सलाईन काढाल का? तिनं नर्सला आवाज देत सांगितलं. ती आता वेगळीच वागत होती. तिला काय वाटतं किंवा तिला त्याच्या मनातल्या भावना कळल्यात असं काही दाखवत नव्हती, आणि त्याला तिचं वागणं तटस्थ वाटत होतं. अगदी परक्यासारखं, जणू तिची एंगेजमेंट झाली आहे तर ती खूप दूर निघून गेली आहे असं काहीसं. हो म्हणत नर्स पुढे सरसावली. तिने लागलीच सलाईन काढलं. मी आलोच, तो म्हणाला आणि तसाच डायरेक्ट उठू लागला. बहुतेक त्याला वॉशरूममध्ये जायचं होतं, पण त्याला तोल गेल्यासारखं झालं आणि अक्षयाने येऊन त्याला आधार दिला. सर, लेट मी हेल्प यू. पडाल तुम्ही? दोघांचीही नजरानजर झालेली त्या क्षणाला तिने नजर चोरली आणि त्याला वॉशरूमकडे घेऊन निघाली. त्याला काही कल्पनाच नव्हती की असं काही होईल. ती चक्क आज आपल्या घरी आली आहे, आपली अशी काळजी घेते, हे खूप भिडत होतं त्याच्या मनाला. सगळंच असं कसं अनपेक्षितपणे घडलेलं त्यालाही कळत नव्हतं. त्याला वॉशरूममध्ये सोडून ती नर्सकडे आली. प्लीज त्यांना इथं बेडवर यायला हेल्प करा, मी आलेच त्यांच्यासाठी जेवण घेऊन. तिला सांगून ती खाली आली आणि त्याच्यासाठी प्लेट करायला किचनमध्ये आली. काहीच वेळात त्याच्या प्लेटसह परतली. ती अशी त्याची काळजी घेते, त्याच्यासाठी करते आहे, आणि तिचं ते असं आजूबाजूला असणं त्याला सुखावत होतं. जेवून घ्या. 1 मिनिट, हा जेवणाआधीची गोळी आहे, मग सुरुवात करा. मला तिने लगेचच जेवणाआधीची गोळी काढून दिली. तू जेवलीस? जेवायच्या आधी त्याचा प्रश्न आलाच. हो, ती खोटंच म्हणाली, कारण आता खाणार काय होती. त्याला जेवायला लावून ती बाजूला बसली खरी, पोटात तर असे कावळे ओरडत होते तिच्या की बस, पण आता काही ऑप्शन नव्हता.
आजचा भाग इथं संपलेला आहे. अक्षयाला तर अर्जुनबद्दल कळालंय, पण अक्षया अर्जुनला तसं जाणवून देणार नाहीये. बघूया अर्जुनला कधी कळतंय की अक्षया देखील त्याच्यावर प्रेम करते. पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.